बलिराजाचा यज्ञ चालू आहे. आता चालू यज्ञामध्ये वामन भगवंत आले आणि वामन भगवंत आल्याच्या नंतर बलिराजाकडे मागणी मागताय. बलिराजाकडनं मागणी मागून घेतली. काय मागितलं? 3 पग भूमी. आता 3 पग भूमी मागितली. पण जेव्हा बलिराजाकडनं मागणी मागून घेतली तेव्हा बलिराजाची माय, बलिराजाची बहीण, स्वतः बलिराजा सगळे उभे होते. 3 पग भूमी मागितली आणि बलिराजाला होकार पण दिला. कथाभाग जरा वाढतो तो सांगायला गेलं तर बलिराजाला त्यांचे गुरुजी होते शुक्राचार्य, त्यांनी विरोध केला नको देऊ म्हणून, नाही का. मग ते तिथं झारीमध्ये जाऊन बसले. बलिराजानं झारीमध्ये काळी घातली. बलिराजाचा डोळा फोडला. तो कथाभाग वेगळा. पण बलिराजानं सांगितलं 3 पग भूमी द्यायला मी तयार आहे. वामन भगवंतानं ठरवलं 3 पग भूमी घ्यायची. आता पहिलं पाय ठेवलं आकाश व्यापलं, दुसरं पाय ठेवलं धरती व्यापली. आता तिसरा पाय कुठं देऊ म्हणले. तिसरा पाय ठेवायचा कुठं? बलिराजानं सांगितलं महात्मा साधू बाबा ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर पाय. बलिराजानं सांगितलं माझ्या डोक्यावर पाय ठेवा. पण जेव्हा बलिराजाच्या डोक्यावर पाय ठेवायचं म्हणलं तेव्हा बलिराजाची माय उभी होती आणि क्रोध भय नजरेनं वामन भगवंताकडे बघत होती. वामन भगवंत थरथर कापायला लागले. वामन भगवंत थरथर कापत होते. त्याचं कारण असं होतं, देवाला सुद्धा वाटत होतं ही दात्याची माया, सुराची माया, वीराची माया. हिने जर ठरवलं मला कसलाही श्राप देईल आणि तो मला भोगावं लागेल दादाश्री. कारण ते भक्ताची माय, दात्याची माय, सुराची माया, वीराची माया. ती जर काही बोलली तरी सुद्धा मला तो श्राप लागू शकतो. म्हणून भगवंत थरथर कापत होते, घाबरत होते. भगवंत थरथर कापत होते आणि बलिराजाच्या मायनं भगवंताला सांगितलं देवा काहून घाबरतोय? घाबरायचं कारण काय? या घाबरू नको. इथं मी तुला बदुआ द्यायला आलेली नाही, श्राप द्यायला आलेली नाही. या इथं मी तुला माझा गौरव, माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली. कोण सांगत? बलिराजाची माय सांगते मी इथं तुला घाबरवायला आलेली नाही. या इथं तुला श्राप द्यायला आलेली नाही. या इथं मी तुला माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली. तर काय स्वाभिमान सांगते माय ऐका ना. अरे बली हुई सती नहीं गई विलोचन के साथ. अरे बली हुई सती नहीं गई विलोचन के साथ. अरे ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. काय स्वाभिमान वाटत असेल त्या मायला? वाटत असेल का नाही मायावर? तर स्वतःच्या पोराकडे भगवंत भीक मागतोय याच्यापेक्षा मोठा हिरा काय जन्माला आला पाहिजे अजून. बरोबर आहे ना? पण तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा कर्तबदार पोरं जन्माला येतात ना त्याच्यासाठी मायबापाची पुण्य तेवढी असावी लागते तर चांगले पोरं जन्माला येतात. हो बरोबर आहे ना? मी नेहमी एक उदाहरण सांगतो, मला आवडतं ते सांगायला. जर वाढदिवस असला, बारसा असला किंवा आपण घेतला का मला सांगायला आवडतं. तुमच्यावर आहे बरं का माया. चांगलं लेकरं जन्माला घाल नाही तुमच्यावर आहे आणि संस्कार चांगले टाकणं सुद्धा तुमच्यावर आहे माया. बरोबर आहे की नाही? हो. कारण पोरग घडतं ना ते मायबापांच्या संस्कारांमुळे घडतं बरं का. एक पोरग थोडं चोरट होतं, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचं. आता चोऱ्या करायची सवय त्या पोराला लागली. पोरग चोऱ्या करतय, लग्न करण्याच्या वयात आलं, त्याचं लग्न ठरलं, बायको तशीच भेटली त्याला चोरटी. हा जुना लोक म्हणे सारखाल बारकाने गिलकाले. हा म्हणी चांगल्या पाठीत बसून सारखाले बारक नाही का. ऐका आता दोघं नवरा बायको चोरटे आहेत म्हणल्यावर त्यांच्या पोटी साधू जन्माला येणार आहे का? आता बाईला दिवस गेल्याच्या नंतर दवाखान्यात नेलं. दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर आता बाळंतपणाचा प्रसंग आहे, डिलेव्हरीची पाळी आहे. आता बाई टेबलावर झोपलेली आहे. बाळ जन्माला आलं शिजर करून. बाळ जन्माला आल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग काही मोठं सोडना म्हणले. 15 दिवस
दिवस झाले, महिना झाला, पोरग मुठच काहून सोडत नाही, काहून सोडत नाही. बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं, बऱ्याच वैद्यांकडे दाखवलं, बराच बघत असण्याकडे दे, पण पोरगा काही मूठ सोडे नाही. मग एक सुज्ञ बाबा होतात म्हणे, काय रे आहे पोरग 4 महिन्यानं विचारलं, मूठ सोडत नाही, एखादा मानसरोग तज्ञाकडे दाखवा रे. एक मानसरोग तज्ञाकडे नेलं आणि मानसरोग तज्ञ डॉक्टर हुशार होता, त्याच्याकडे 2 तोळ्याची चैन होती. चैन अशी त्या पोराच्या समोरून फिरवली. चैन जवळ फिराय ना सोनानी, तवळ त्या पोऱ्याने पटकन हात सोडा चैन धरी. जवळ चैन धरी ना तेव्हा त्यानं हात नाही, 5 ग्रॅमनी अंगठी खाली पडली. तपास लावा ते असं माहित पडणं, शिजर करता करता नर्सन हात माहीत उपाडली. हा कशाचा परिणाम आहे? संस्कारांचा परिणाम आहे, नाही का? मायबाप चोरट्यात म्हणल्यावर साधू जन्माला येईल का?